की श्रीधन असतं तरी काय, जे काय गिफ्ट दिले असेल, जी काही भेटवस्तू दिली असेल, मग ती प्रॉपर्टी असेल, घर असेल, प्लॉट असेल, पाळीव प्राणी असतील किंवा चीजवस्तू असतील, पैसा असेल, सोनं असेल, या सगळ्या ज्या वस्तू आहेत, या सगळ्या वस्तू म्हणजे तिचं श्रीधन असं समजण्यात येतं. पण त्याचबरोबर हिंदू विवाह कायदा जो आहे याच्या सेक्शन 27 मध्ये सुद्धा या श्रीधनाच्या बाबतीत उल्लेख आहे. तिच्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीकडे जर हा ताबा असला तरी सुद्धा श्रीधन जी आहे ती जेव्हा मागेल तेव्हा तिला द्यावं लागेल. तिला मिळालेले जे काही दान असेल किंवा तिला मिळालेलं जे काही गिफ्ट असेल याच्यावर नवरा हा कधीही हक्क सांगू शकत नाही. तिच्या मनात जेव्हा येईल किंवा तिला जेव्हा तिची आवश्यकता असेल त्यावेळेस ते श्रीधन ही तिला आपल्या पतीकडनं मागता येऊ शकतं. म्हणजेच काय की तिचा डिवोर्सचा वेळेस नाही, तिचा डिवोर्सच्या आधी सुद्धा घेऊ शकते. नमस्कार, मी ॲडव्होकेट रवींद्र नरभवर. आजचा जो विषय आहे तो श्रीधन संदर्भामधला. अनेक लोकांना श्रीधनच्या बाबतीत अनेक प्रश्न किंवा अनेक शंका असतात की श्रीधन असतं तरी काय, श्रीधन हे कुणाच्या मालकीचं असतं, ते कोण वापरू शकतं, कायद्यामध्ये प्रोव्हिजन काय आहेत, याच्या संदर्भामध्ये नवीन नवीन कायदे खुलासेचे काय आहेत, याच्या संदर्भामध्ये अनेक लोकांनी चौकशा केल्या आहेत. आणि म्हणून आपण त्यांच्या माहितीसाठी हा श्रीधनाचा जो विषय आहे तो आज आपण या ठिकाणी घेतलाय. तर श्रीधन जे आहे ही कन्सेप्ट आहे हिंदू सक्सेशन ऍक्टच्या सेक्शन 14 मध्ये याचं व्याख्या दिली किंवा याचा उल्लेख आहे. तर हिंदू सक्सेशन ऍक्टच्या म्हणजे भारतीय उत्तराधिकार कायदा 1956 याच्यामध्ये सेक्शन 14 मध्ये या श्रीधनाच्या बाबतीतचा संपूर्ण उल्लेख आहे. आणि त्याच्याप्रमाणे जी स्त्री किंवा जी महिला तिला लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर तिच्या कुटुंबातले आई वडील भाऊ नातेवाईक किंवा लग्नानंतर किंवा लग्नामध्ये तिचा नवरा, सासरची मंडळी किंवा सासरचे नातेवाईक किंवा इतर मित्रमंडळी किंवा नातेवाईकांनी जे काही गिफ्ट दिले असेल, जी काही भेटवस्तू दिली असेल, मग ती प्रॉपर्टी असेल, घर असेल, प्लॉट असेल, पाळीव प्राणी असतील किंवा चीजवस्तू असतील, पैसा असेल, सोनं असेल, या सगळ्या ज्या वस्तू आहेत या सगळ्या वस्तू म्हणजे तिचं श्रीधन असं समजण्यात येतं. आता हे जे श्रीधन जे आहे या श्रीधनाची एक्सक्लुझिव्ह मालकी जी आहे या सेक्शन 14 प्रमाणे ही तिची असते आणि तिच्याकडनं ते श्रीधन कोणाला घेता येणार नाही, कोणाला मागता येणार नाही किंवा तिचा हक्क हात कधी डावलता येणार नाही. श्रीधनाच्या बाबतीमध्ये जो कायदे आहेत भारतामध्ये अवेलेबल, तर हा हिंदू जो सक्सेशन ऍक्ट आहे म्हणजे भारतीय उत्तराधिकार कायदा याच्या सेक्शन 14 तर आहेच, पण त्याचबरोबर हिंदू विवाह कायदा जो आहे याच्या सेक्शन 27 मध्ये सुद्धा या श्रीधनाच्या बाबतीत उल्लेख आहे किंवा याच्यामध्ये त्याची तरतूद आहे. त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005चा जो आला आहे याच्यामध्ये सुद्धा घेऊन स्पष्टता दिलेली आहे की श्रीधन हे तिला परत मिळवता येतं किंवा तिचा जो अधिकार आहे त्याच्यावर ती वापर करू शकते. त्यावर हुंडा प्रतिबंधक कायदा जो आहे 1961चा, या कायद्यामध्ये सुद्धा हा श्रीधनाच्या बाबतीत एक तरतूद आहे, प्रोव्हिजन्स आहे. आणि इंडियन पिनल कोड पूर्वीचा जो होता या इंडियन पिनल कोड प्रमाणे तिच्या श्रीधनावर जर का कोणी बेकायदेशीर कब्जा केला किंवा दिलं नाही, तिला परत दिलं नाही किंवा तिचा हक्क डावलला तर ती 405 आणि 406 प्रमाणे ती त्याच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई करू शकते, त्याला पिनलाइज करू शकते किंवा त्याला शिक्षा देऊ शकते. तर हे सगळं या सगळ्या श्रीधनाच्या बाबतीत आहे. आता श्रीधनाची कन्सेप्ट ही क्लिअर झाली, याच्या संदर्भातले कायदे तुम्हाला माहीत झाले. आता सुप्रीम कोर्टाने या संदर्भामध्ये काही महत्वपूर्ण असे निकाल दिलेले आणि ते निकाल असे आहेत की प्रतिभा राणी वर्सेस सूरज कुमार ही जी केस आहे 1985 मध्ये, याच्यामध्ये त्याने श्रीधन जे आहे या श्रीधनाच्या बाबतीमध्ये एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि ते स्पष्टीकरण असं आहे की श्रीधन जी आहे ही महिलेला तिच्या लग्नामध्ये किंवा लग्नाच्या आधी तिला मिळालेलं असेल तर तिचा ताबा तिच्या वडिलांकडे असू द्या, नवऱ्याकडे असू द्या किंवा अन्य कुठल्या व्यक्तीकडे असू द्या, तिच्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीकडे जर हा ताबा असला तरी सुद्धा श्रीधन जी आहे ती जेव्हा मागेल तेव्हा तिला द्यावं लागेल. तिचा हक्क जो आहे हा निरपक्ष हक्क अशा स्वरूपाचा हक्क आहे, तो तुम्हाला डावलता येणार नाही, हे स्पष्ट ह्या केसमध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे श्रीधनाची जी काही
व्याप्ती आहे किंवा जी स्पष्टता आहे ती सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये स्पष्ट केली आहे. त्याच्यावर दुसरा एक रश्मी कुमार वर्सेस महेश कुमार या केसमध्ये सुद्धा पती पत्नी हे एकत्र राहतात म्हणून तिला मिळालेलं श्रीधन हे संयुक्त मिळकत होऊ शकत नाही किंवा एकत्रित मालकी प्रस्थापित करता येणार नाही. तिला मिळालेली जी काही संपत्ती असेल किंवा तिला मिळालेले जे काही दान असेल किंवा तिला मिळालेलं जे काही गिफ्ट असेल याच्यावर नवरा हा कधीही हक्क सांगू शकत नाही किंवा ती जी काही मिळकत आहे ती दोघांची जॉईंट मिळकत होऊ शकत नाही. तर ही स्पष्टता सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर मुक्ता मल्लेश्वरी राव वर्सेस स्टेट ऑफ तेलंगणा हे 2024 मध्ये ही केस आली आहे आणि या केसमध्ये सुद्धा श्रीधर आणि हुंडा या दोन गोष्टीमध्ये सुप्रीम कोर्टाने फरक डिफाईन केला आहे की हुंडा हा वेगळा प्रकार असतो आणि श्रीधन ही वेगळी गोष्ट असते. तर ही श्रीधनाची जी स्पष्ट व्याख्या जी आहे ती या केसमध्ये 2024 मध्ये एक केलेली आहे. एप्रिल 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक सायटेशन एक रुलिंग पास केलं एक ऑनलाईन जजमेंटमध्ये आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलं की श्रीधन जे आहे या श्रीधनावर ती हयात असेपर्यंत कुणाचंही नियंत्रण जरी असलं तरी सुद्धा तिचा जो हक्क आहे हा कायम अबाधित राहतो. तिचा मालकी जो आहे हे कुणालाही घालवता येत नाही किंवा ते तुम्हाला काढून टाकता येत नाही. जर का त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये त्यांच्या संसारामध्ये नवऱ्याने बायकोकडं काही अडचणीच्या काळामध्ये किंवा तिच्या संकट काळामध्ये तिचं सोनं नाणं घरदार किंवा तिची संपत्ती किंवा त्या भेटवस्तू तिच्याकडनं वापरासाठी म्हणून जर घेतल्या असतील तर ह्या वापरातल्या वस्तू त्याचं काम झाल्यानंतर त्याने तिला पुन्हा त्या स्वरूपामध्ये परत करावायचं आहे. अशा स्वरूपाचा महत्त्वपूर्ण निर्णय हा किंवा रुलिंग हे फिक्स केलेलं आहे. आणि हे श्रीधन तिला कधी मागता येतं तर ती जिवंत असताना तिच्या मनात जेव्हा येईल किंवा तिला जेव्हा तिची आवश्यकता असेल त्यावेळेस ते श्रीधन हे तिला आपल्या पतीकडनं मागता येऊ शकतं. म्हणजेच काय की तिचा डिवोर्सचा वेळेस नाही तर डिवोर्सच्या आधी सुद्धा घेऊ शकते किंवा नवरा बायकोचं हे नातं अस्तित्वात असताना सुद्धा तिच्या श्रीधनाचा ताबा तिला मिळावा म्हणून या हिंदू मॅरेज ऍक्ट किंवा जो कौटुंबिक हिंसाचार कायदा किंवा हुंडा जो आहे इंडियन पिनल कोड या कायद्याचा आधार घेऊन किंवा या कायद्याच्या मदतीने तिला आपल्या नवऱ्याच्या ताब्यात असलेली किंवा त्याने वापरून टाकलेली किंवा त्या सासरच्या मंडळीने तिच्याकडे त्यांच्या ताब्यात ठेवलेली जी संपत्ती असेल किंवा तिच्या मालकीच्या हक्कातली जी काही वस्तू असतील ते तिला परत मिळवता येतात. असा महत्त्वपूर्ण निर्णय हा सुप्रीम कोर्टाने या श्रीधनाच्या बाबतीत 2024 मध्ये हा दिलेला आहे. याचा उपयोग हा स्त्रियांना नक्कीच होईल. धन्यवाद.